नमस्कार रसिका वाचक हो, स्वागत आहे तुमचं पुस्तकांच्या दुनियेमध्ये. मी तुमची मिथिला पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आली आहे पुस्तकं, काव्य आणि बरंच काही. आता आपण कायमचं इथेच इराणमध्ये आहेस हे जाहीर केल्यानंतर पुढचे कित्येक दिवस बेट्टी आणि माहतोबसाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखे होते. तेवढ्यात मन जरा ताळ्यावर ठेवून बेट्टीने मुडीच्या नकळत काही रोख रक्कम जमा केली होती. मुडीने तिच्याजवळचं चेकबुक काढून घेतलं होतं, पण तिच्याजवळच्या रोख रकमेची गोष्ट मात्र तो विसरला होता. आणि आत्ता तिच्याजवळ जवळपास 2 लाख रियाल आणि 100 अमेरिकन डॉलर इतके पैसे होते. आणि ही सगळी संपत्ती तिने गादीखाली सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. मोडीने त्या दोघींचे फक्त पासपोर्टच नाही तर जन्मदाखले सुद्धा जमा करून घेतले होते. आणि ह्या कागदपत्रांशिवाय बेट्टीला इराण काय पण साधं तेहरान म्हणजे ते राहताय ते शहर सुद्धा सोडता येणार ना. मानसिक त्रासामुळे बेट्टीला रोज एक एक नवीन शारीरिक दुखणं चालू झाला. अशक्तपणाही खूप आला होता. जेवण म्हणून फक्त घासभर भात तिच्या पोटात जात. मुडी तिचं औषध पाणी सगळं वेळेवर करत होता, पण त्याचं वागणं एखाद्या नवरा बायकोसारखं नसून जेलर आणि कैद्यासारखं होतं. बारीक सारीक कारणांवरून तो बेट्टीवर रागराग करायचा. का कोण सांगे, पण त्याला गाढ विश्वास होता की बेट्टी नाही तर महातोब तरी आनंदाने इथे राहायला काही दिवसातच तयार. तिचा आता 5वा वाढदिवस जवळ येत चालला होता. मुडी तिला जवळ घेऊन लाड करायला बघायचा, पण महातोब मात्र घाबरून भिदरून पटकन मागे सरकायची आणि घट्ट बेट्टीचा हात धरून ठेवायची. मोठ्या मोठ्या पिंगट डोळ्यांनी वडिलांकडे रोखून बघायची. त्यावेळेला तुम्ही आमच्याशी प्रतारणा केलेली आहे, कुठं वागलात आमच्याशी, असे भाव ते चिमुकल्या जीवाच्या डोळ्या खमटलेले दिसायचे. म्हणजे त्या बालजीवाला सुद्धा समजलं होतं नक्की आजूबाजूला काय चाललंय. हे जरी तिला कळत नसेल तरी आपण कुठेतरी अडकलोय, आपली आई आणि आपण संकटात आहोत एवढं मात्र ते बालजीवाला सुद्धा जाणवलं. बेट्टी तिला नेहमी वजावायची, माझ्याशिवाय कुठेही जायचं नाही. कारण बेट्टीला कुठे ना कुठे भीती वाटत होती की जेव्हा संधी मिळेल तेव्हा मुडी महातोबला बेट्टीपासून दूर करणार. रोज रोज मायलेकी देवाजवळ एकच प्रार्थना करायच्या, आमची या नरकातून सुटका कर. आम्हाला पुन्हा एकदा, फक्त एकदा आमच्या मायदेशी, आमच्या लोकांमध्ये जा. अख्ख्या दिवसभरात बेट्टीला एकच विरंगुळा, म्हणजे पुराणाचे इंग्रजी भाषांतर. ते तिला तिचं मन शुद्ध करण्यासाठी आणून दिलं होतं, पण ती इंग्रजी भाषेत ट्रान्सलेट करत नसायची. आणि त्याचा तिने मनापासून अभ्यास करायला सुरुवात केली. आणि जेव्हा जेव्हा कुठे पत्नीच्या हक्कासंबंधीचा एखादा जरी उल्लेख घ्यायचा तरी तो ती घाईघाई मुडीला आणि सगळ्यांना दाखवायची आणि त्यांच्याशी वाद घालायची. तिच्यावर होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडण्यासाठी तिचा सारखा केविलवाणा प्रयत्न चालू असायचा. आज त्यांच्या कैदेचा 3रा दिवस उजाडेल. ठरलेल्या बेताप्रमाणे खरं तर त्याच मिशिगनला पोचायला हवं. पण आत्ता मुडीने बेट्टीला तिच्या आई वडिलांना फोन करायचा हट्ट दिला आणि त्यांच्याशी काय बोलायचंय, काय सांगायचंय हे सगळं तिला आधीच पळवून ठेवलं होतं. आणि ती बोलताना सुद्धा तिच्या शेजारी अगदी फोनला चिकटून उभा होता. बेट्टीने सांगितलं, आम्ही इतक्यात काही परत येत नाही, थोडे दिवस आम्ही अजून इथेच राहायचं ठरवलंय. त्या ऐकल्यावरच बेट्टीच्या आईच्या काळजात धस्स झालं. पण बेट्टी मात्र त्यांना धीर देण्यासाठी शक्य तेवढ्या गोड आवाजात बोलली, काळजी करू नका, आम्ही तिकडे परत येणारच आहोत. हे ऐकून तिचे आई वडील थोडेसे शांत झाले, पण आयुष्यात पहिल्यांदा एवढं धडधडी खोटं बोलावं लागलं म्हणून बेट्टीला सुद्धा खूप दुःख होत होतं. कधी एकदा मी माझ्या आईबाबांना माझ्या डोळ्यांनी पाहिले, कधी माझ्या जोला आणि जॉनला म्हणजे तिच्या मुलांना मिठी मारेल असं तिला व्हायला लागलं. मुडीचा तऱ्हेवाईपणा सुद्धा दिवसेंदिवस वाढतच चालला होता.
महातोप त्याला बधत नाही हे बघितल्यावर आता तो महातोपशी सुद्धा अरेरावीने वागायला लागला. अचानकच कधीतरी त्याला हळुवार प्रेमळ वागायचं झटका यायचा. आणि ते बघून बेट्टीला वाटायचं कदाचित हा सुद्धा माझ्यासारखाच गोंधळात पडलाय, दिशाहीन झालाय, की त्याला काय करायचंय हे नक्की त्यालाच समजत नाही. ह्या सगळ्यामध्येच बेट्टीला अजून एक गोष्ट समजली, की तिने या कुटुंबातला एक घटक बनून राहायचा कितीही प्रयत्न केला तरी अख्ख्या कुटुंबाने तिला वाळीत टाकलं होतं. तिने कितीही या लोकांसारखा राहायचा प्रयत्न केला तरी तिने खोलीत पाऊल टाकलं तरी एकतर सगळेजण तोंड फिरवायचे, नाहीतर उठून दुसरीकडे निघून जायचे. ती अमेरिकन होती. हा जणू काही तिचा गुन्हा होता आणि त्याच्याचमुळे तिला काही प्रतिष्ठा, इज्जत, मान हे काहीही द्यायची त्या लोकांची इच्छाच नव्हती. ह्या सगळ्यामध्ये मात्र रेझ्याची बायको एसी ही मात्र तिच्याशी चांगली वागायची. तिला खरोखर बेट्टीबद्दल कळाव होती, प्रेम होतं. एकदा तिने तसं तिला बाजूला घेऊन सांगितलंही होतं, "तू मला खूप आवडतेस ग, पण तुझ्यापासून लांब राहायला सांगितलंय. तुझ्या जवळ येऊ अख्ख्या घरादाराचा राग ओढून नेण्याची माझ्यात धमक नाही." जणू काही संपूर्ण आयुष्य आता बेट्टेने असं वाळीत टाकल्यासारखंच घालणार अशीच आमेबोजवरची इच्छा होती. मोडीला सुद्धा इथे बसून आयतं खाण्यामध्ये काहीच कमीपणा वाटत नव्हता. मधूनच फक्त नोकरी करायला हवी, काम करायला हवं असं पुटपुटायचा. आणि त्याच्यानंतर डॉक्टरकीची प्रॅक्टिस करण्यासाठी काढावं लागणाऱ्या लायसन्सचं काय झालं, कुठपर्यंत आलं हे बघायला एखाद्या भाच्याला नाही तर पुतण्याला पटाळलं की झालं, ह्याचा नोकरीचा शोध इथेच संपायचा. अमेरिकेतील डॉक्टरच्या पदवीच्या जोरावर आपल्याला इथे प्रॅक्टिस करता येईल असं त्याला फार वाटायचं. एकंदर इराणी माणसाच्या लेखी काळ वेळ या गोष्टींना काही फारसं महत्त्व नव्हतं. दिवसभर लोळत पडायचं, पेपर वाचायचा, रेडिओ ऐकायचा, नाही तर आमेबोजूरशी काहीतरी फालतू विषयावर चर्चा करत बसायची. ह्यामध्येच मोडीचा दिवस निघून जायचं. असे कितीतरी दिवस गेले. झोप बेट्टीच्या डोळ्यांजवळही नव्हती. मोडी रोज तिला वेगवेगळ्या झोपेच्या गोळ्या द्यायची, तरीही तिला झोप लागत नव्हती. असे 10-12 दिवस लोटले आणि एक दिवस बेट्टी फोनच्या जवळ उभी असताना अचानक फोन वाजला. बेट्टीने पटकन रिसिव्हर उचलला आणि हा तिच्याच आईचा फोन होता. तिच्या आईने तिला सांगितलं की मी तुला फोन करायचा, तुझ्याशी बोलायचा कित्येक दिवसांपासून प्रयत्न करतेय, पण हे लोक माझं तुझ्याशी बोलणं होऊनच देत नाहीये. आता सुद्धा तिच्या आईने फारसा वेळ न घालवता बेट्टीला तेहरानमधल्या स्विस एम्बसीच्या US इंटरेस्ट सेक्शनचा फोन दिला. तिथला पत्ता दिला, फोन नंबर दिला आणि ताबडतोब इथे संपर्क कर असेही सांगितलं. म्हणजे बेट्टी संकटात सापडलीये ह्याची तिच्या अमेरिकेतल्या माणसांना जाणीव झाली होती. बेट्टीने सुद्धा मनातल्या मनात तिथल्या तिथे तो नंबर भोकून पाठ करून टाकला आणि फोन ठेवण्यापूर्वीच तिथे मुडी आला आणि त्याने फोन जोरात हिसकावून घेतला आणि तिच्यावर ओरडला, "मी शेजारी असल्या तरीच तू तुझ्या माणसांशी फोनवर बोलायचं नाही." काय करेल आता बेट्टी या नंबरचं? बघूयात आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही हे व्हिडिओज बघा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा. नेहमीप्रमाणे कुठला भाग तुम्हाला आवडला, कुठला भाग ऐकून तुम्हाला काय वाटलं ती मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. पुढचा भाग मी घेऊनच येईन. तोपर्यंत वाचत राहा, ऐकत राहा, प्रगल्भ होत राहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.